नाशिकमध्ये सुरू असलेल्या शिवसेनेच्या सेना मेळाव्यातल्या एका भाषणाची सुरुवात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या अस्थींना श्रद्धांजली वाहून करण्यात आली आहे। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या एका नातेवाईकानं या अस्थी मंचावरती आणल्या आणि त्यानंतर सगळं सभागृह उभं राहिलं। अतिशय भावूक वातावरणामध्ये या शेतकऱ्याच्या अस्थींसमोर श्रद्धांजली वाहण्यात आली। हा प्रसंग इतका भावूक होता की उभ्या असलेल्यांपैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं। त्यानंतर शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोल या प्रवासामध्ये या महिन्यामध्ये आत्महत्या केलेल्या त्यांच्या हातात जो कलश दिसतोय तो कलश आहे आणि आज कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने खडे बोल सत्ताधाऱ्यांना सुनावले पाहूयात। शेतकऱ्यांच्या व्यथा मांडायला मला सांगितलेत। काय सांगावं हा प्रश्न माझ्या पुढे पडलेला आहे। माझ्या इथं ठोंबरे माझी बहीण या ठिकाणी बसलेली आहे। त्या बहिणीच्या आजपर्यंतच्या प्रवासाच्या व्यथा त्या 5 मिनिटांमध्ये मला सांगून होतील। 31 वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यामध्ये चिलगव्हाण गावी साहेबराव करपे नावाच्या शेतकऱ्यानं आपल्या पत्नीला 4 मुलांना भज्यातून विष देऊन आत्महत्या केली। पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं। त्या व्यथा माझ्या 5 मिनिटांमध्ये संपणार आहेत। काल नांदगाव तालुक्यामध्ये गौंडेगाव गावामध्ये बोडके नावाच्या शेतकऱ्याच्या घरी मी गेलो होतो। त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा सासरा शेजारी बसला होता। त्यानं बोट करून दाखवलं। हा जो शेजारी झोपलेला लहान मुलगा आहे तो त्या शेतकऱ्याचा मुलगा 2.5 वर्षाचा। ज्या मुलाला पावलं टाकायला हाताला हात धरून शिकवायचं बापानं, त्या बापाचा हात सोडून त्या माऊलीच्या कपाळाचं कुंकू पुसून तो शेतकरी या जगातून निघून गेला। मी पाहिलं त्या माझ्या भगिनीकडे, अंगणातल्या तुळशीकडे आमच्या हजारो भगिनी आज डोळे लावून बसलेले आहेत। हजारो भगिनी कपाळावलं कुंकू पुसून या ठिकाणी बसलेले आहेत। मी या सगळ्या व्यथा या कलशामधून आणलेत। गेले 15 दिवस मी घरातून बाहेर आहे। माझ्याही घरी लहान मुलगा आहे 3 वर्षाचा। माझ्याही घरी 6 वर्षाची मुलगी आहे, पत्नी आहे, आई आहे। मी घरातून परताना त्यांना सांगितलं मी शेतकऱ्यांच्या व्यथा घेऊन निघालोय। मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत जाणार आहे, महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या घरापर्यंत जाणार आहे। नागपूरला पोचलो। नागपूरला मुख्यमंत्री साहेब नव्हते, गडकरी साहेबांच्या घरी गेलो। तिथं त्यांच्या पीएनी निवेदन द्यायचं असेल तर मला द्या, नाही तर बाहेर चालते व्हा, ही भाषा वापरली। मी सांगितलं शेतकऱ्यांचा अस्थिकलश आहे, पण या ठिकाणी माझा हा अवतार पाहून, माझे कपडे पाहून जर शेतकऱ्याचं या ठिकाणी तुम्ही तुलना करणार असाल, किंमत करणार असाल, तर शेतकऱ्याचं पिकवलेलं अन्न तुम्हाला खाण्याची तुमची लायकी नाही। रावसाहेब दानवे नावाचे शेतकरी या ठिकाणी रावसाहेब दानवेने परवा सांगितलं शेतकरी साला। मी एकच मुद्दा मांडणार आहे, बोलण्यासारखं खूप आहे। गेली 50 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि त्याही हजारो वर्षापासून शेतात राबणारा माझा शेतकरी एका मुलकाचा मालक होता, हजारो एकराचा मालक होता। आज त्याच्याकडे 10 गुंठाही जमीन नाही, मी 10 गुंठाचा फक्त मालक आहे। हे आंदोलन उभं केलेलं आहे व्याजानं पैसे काढून। का आली माझ्यावर ही वेळ? रावसाहेब दानवे साहेब आणि शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या तुम्हा सगळ्यांनाच मी सांगू इच्छितो, आम्ही शेतामध्ये 10 रुपये पेरले की आम्हाला 5 रुपये मिळतात। त्यामुळे आमची ही अवस्था आहे। साबण विकणारा सुद्धा 2 रुपयाचा नफा मिळवतो, पण माझ्या शेतकऱ्याची ही अवस्था आहे। जर माझ्या शेतकऱ्याला एका ब्याचं 100 बी उगवायची ताकद या मातीमध्ये आणि या शेतकऱ्यामध्ये असेल तर 100 पटीनं नफा या शेतकऱ्याला मिळाला असता तर रावसाहेब दानवे साहेब या साल्यानं तुम्हाला माझ्या घरी शेण काढायला ठेवलं असतं। माझ्या बहिणीशी लग्न करायचं असेल तर माझ्या घरी शेण काढाय राहा, हे मी सांगितलं असतं। तर पोट तिडकीने शेतकरी या ठिकाणी बोलतोय आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी करत एका मुलीने उपस्थितांच्या काळजाला हात घातला। कर्जमुक्ती, कर्जमुक्ती, कर्जमुक्ती। हो साहेब, आम्ही मागतोय कर्जमुक्ती, पण थोडं पुढे हो। कर्जमुक्ती मागतोय आम्ही, पण हो बिल्डिंग बांधायला कर्जमुक्ती नाही मागते, शाही थाटात लग्न लावायला कर्जमुक्ती नाही मागते। आमचा बाप आमच्या कन्यादानापर्यंत टिकला पाहिजे म्हणून आम्ही कर्जमुक्ती मागतोय, फक्त आणि फक्त म्हणून आम्ही कर्जमुक्ती मागतोय।
याची दखल घ्यावी. साहेब, सरकारने आता नवीन उपक्रम राबवला. 5 वर्षात उत्पन्न डबल करणार. ऐकायला तसं बरं वाटतं, पण विचार जर केला तर 1 पट उत्पन्न असताना बाप आत्महत्या करतोय, डबल बिबल केल्यावर आई आत्महत्या करते की काय अशी भीतीच वाटते. लहानग्यांच्या तोंडी देखील ही भाषा आहे, त्यामुळे आता सरकारने खरं तर याचा विचार करायला हवाय. शिवसेनेच्या या मेळाव्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींचा उद्रेक देखील पाहायला मिळाला. पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे. माझ्या 22 महिन्याच्या मुला 25 महिन्याच्या मुलाला 15 लाख रुपये कर्ज असेल. मला माझी कॅन्सरग्रस्त सासू सांभाळायची, मला माझा म्हातारा सासरा सांभाळायचा आहे. मग तुम्हीच सांगायचं आता